तुमचं सुद्धा इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं नसेल, इंग्लिश बोलताना अडकत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. याच्यात तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमची इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स सुधारायला लागेल. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. फ्रेंड्स, इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे काय? ग्रामर परफेक्ट असणं म्हणजेच इंग्लिश कम्युनिकेशन स्किल नाही. आणि डिफिकल्ट कठीण वर्ड्स वापरणं, कठीण शब्द वापरणं म्हणजे पण कम्युनिकेशन स्किल्स नाही. तर आपण जे बोलतोय ते अशा प्रकारे बोललं गेलं पाहिजे की त्याच्यात समोरच्याला समजलं पाहिजे की आपण काय बोलतोय. आपली इनकरेक्ट थिंकिंग कशी असते? समजा जर कोणी बोलतंय आय मस्ट स्पीक परफेक्ट इंग्लिश, आय मस्ट स्पीक परफेक्ट इंग्लिश. ही थिंकिंग एका प्रकारे थोडीशी चुकीची आहे. मी चांगल्या प्रकारे परफेक्ट इंग्लिश बोलतो असं आपण नाही बोललं पाहिजे, हे चुकीचं आहे. मग आता यालाच थोडं करेक्ट करून वापरू. समजा मी याच्या ऐवजी जर बोललो आय मस्ट स्पीक क्लिअर इंग्लिश, म्हणजेच मी क्लिअर इंग्लिश बोलतो. हे बोलताना थोडंसं अट्रॅक्टिव्ह आणि पॉवरफुल वाटतं. मग आता बोलताना कसं बोलायचंय? समजा मी म्हणलं हॅलो एव्हरीवन, वेलकम टू होम ट्युटोरियल स्टडी. हे एका लाईननी चाललं, सरळ लाईननी चाललं, साऊंड पण याच्यात सरळ झाला. मग बोलताना कसं वापरायचंय? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू होम ट्युटोरियल स्टडी. ही बोलण्याची स्टाईल राहते. म्हणजेच मी सर्वात पहिले हे रफ करून घेतो मी थोडंफार. Hello everyone, welcome to home tutorial study. Welcome to home tutorial study. आता काही स्टुडंट्स काय करतात, तर बिलकुल सरळ लाईन बोलून टाकतात. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू होम ट्युटोरियल स्टडी. असं बोलताना समोरच्याला चांगलं नाही वाटत आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा चांगलं नाही वाटत. मग आता एवढं झाल्यानंतर इथे 1-2 सेकंद पॉज घ्यायचा. कसा? हॅलो एव्हरीवन, आणि मग पुढे बोलायचं वेलकम टू होम ट्युटोरियल स्टडी. वेलकम टू वर काय केलं मी? थोडासा आवाज वाढवला आणि मग परत थोडासा खाली घेतला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू होम ट्युटोरियल स्टडी. हे बोलताना समोरच्याला सुद्धा थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि चांगल्या प्रकारचं वाटेल. ओके, म्हणजेच बोलली जाण्याची पद्धत पण थोडीशी चांगली असावी. सर्वात पहिले स्टुडंट्स काय करतात? सर्वांच्या मी तुम्हाला 3 चुका सांगतो. युअर बिग 3 मिस्टेक्स. पहिली चूक राहते तुमची, ती आहे थिंकिंग इन मराठी. तुम्ही काय करता? विचारात मराठीला आणता. थिंकिंग इन मराठी. आपण जेव्हा मराठीला बोलतोय तेव्हा आपण इंग्लिश मनात आणून मराठी ट्रान्सलेट करत नाही. मग इंग्लिश बोलताना सुद्धा मराठीतून इंग्लिश ट्रान्सलेट नाही करायची राहत. आणि दुसरी तुमची चूक राहते, ती म्हणजे चुकांना घाबरणे. अफ्रेड ऑफ मिस्टेक्स. ही तुमची चूक राहते. दुसरी, चुकांना तुम्ही घाबरता. मी चुकलो तर काय होईल, हे तुमची सर्वात मोठी चूक आहे. आणि तिसरी
दुसरी चूक म्हणजे येत नाही तर प्रॅक्टिसच करायची नाही. प्रॅक्टिस कमी करता तुम्ही. असं नाही चालत की मला येत नाही मी प्रॅक्टिस करणार नाही. मग उलटून जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, तेव्हाच आपल्याला इंग्लिश जमायला लागते. ओके, बर. मग आता इंग्लिश ऐकतो पण बोलत नाही आपण. म्हणजे जे आपण इंग्लिश ऐकतो ते आपण बोलून नाही पाहत. एकदा सिंपल इंग्लिश मध्ये थिंकिंग करून पहा, साधे इंग्लिश वापरून. आता आपण त्याचीच प्रॅक्टिस करू थोडी. पुढची स्टेप म्हणजे थिंक इन सिंपल. रूल, थिंक सिंपल, थिंक सिंपल तर स्पीक सिंपल. म्हणजेच विचार साधा तर बोलणं साधं. एकदा साधी साधी वाक्य बोलून पहा फक्त इंग्लिश मध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल मी सेंटेन्स घेतला, आय हॅव गो टू स्कूल. आय हॅव गो टू स्कूल टुमारो. याचा अर्थ काय झाला तर मला उद्या शाळेत जायचं आहे. हा पण काय झाला तर एक सेंटेन्स झाला. हा सेंटेन्स रॉंग नाहीये. दिस सेंटेन्स इज नॉट रॉंग सेंटेन्स. तर दिस इज अ कम्युनिकेशन. हे काय तर एका प्रकारचं बोलणं आहे. हे कम्युनिकेशन आहे. हे रॉंग नाहीये. तर हे कम्युनिकेशन. मग याला बोलताना कसं करायचंय, कसं बोलायचंय तर याच्यात कुठेच स्टॉप नाहीये. ओके, म्हणून आय हॅव गो टू स्कूल टुमारो अशा प्रकारे हा सेंटेन्स बोलला गेला पाहिजे. आय हॅव गो टू स्कूल टुमारो. मग आता अशाच प्रकारचे काही मी तुम्हाला 10 डेली यूज सेंटेन्स देतो. ते तुम्ही माझ्या मागे तसेचे तसे रिपीट करा. तर पहिला सेंटेन्स आहे आपला, I am learning English. I am learning English. आता हा सेंटेन्स तुम्ही बोलून पहा. कसा बोलावा लागेल? याच्यात एकही स्टॉप नाही, डायरेक्ट शेवटी स्टॉप आहे. तर I am learning English. ओके, मग आता पुढचा सेंटेन्स दुसरा, I want to speak confidently. I am learning English. याचा अर्थ काय झाला तर मला इंग्लिश शिकायची आहे. आणि दुसरा सेंटेन्स आहे I want to speak English. कॉन्फिडेंटली येऊन घेऊ इथे. हा वाय शेवटचा. I want to speak confidently. म्हणजेच मला आत्मविश्वासाने बोलायचं आहे. आता पहिला सेंटेन्स रिपीट केलाच असेल. मग आता दुसरा पण करा. आय वॉन्ट टू स्पीक कॉन्फिडेंटली. आणि आता जे माझ्यासोबत बोलणार नाही त्यांची प्रॅक्टिस होणार नाही. त्यामुळे बोलायचा नक्कीच प्रयत्न करा. आणि जो आपला 3rd नंबरचा सेंटेन्स आहे, आय प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरी डे. आय प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरी डे. म्हणजे मी रोज इंग्लिशची प्रॅक्टिस करतो. ओके, मी दररोज इंग्लिशची प्रॅक्टिस करतो. हा सेंटेन्स सुद्धा एकदा बोलून बघा. आय प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरी डे. तर 4th नंबरचा सेंटेन्स आहे आपला, आय एम नॉट अफ्रेड ऑफ मिस्टेक्स. हा सेंटेन्स सुद्धा बोलून बघा, एकदा रिपीट करून बघा. आय एम नॉट अफ्रेड ऑफ मिस्टेक्स. मी चुकांना घाबरत नाही. आणि जो 5 नंबरचा सेंटेन्स आहे आपला, प्लीज गिव्ह मी वन चान्स. प्लीज. हा सेंटेन्स सुद्धा एकदा रिपीट करून बघा. प्लीज गिव्ह मी वन चान्स. कृपया मला एक चान्स द्या. आणि जो 6वा सेंटेन्स आहे आपला, आय डोंट अंडरस्टँड. प्लीज रिपीट. आय डोंट अंडरस्टँड.
प्लीज रिपीट. इथे जरा रिपीट बसत नाही तर इकडे घेऊन घेऊ आपण. आता इथे काय झालेलं आहे तर एक कॉमा लागलेला आहे. मग याला बोलताना कसं बोलावं लागेल? आय डोंट अंडरस्टँड. प्लीज रिपीट. हा झाला वाक्यांना दिलेला आकार. म्हणजेच या कॉम्यावर 1-2 सेकंड पॉज घ्यायचा जिथे कॉमा आहे. आय डोंट अंडरस्टँड. प्लीज रिपीट. हा सेंटेन्स केव्हा वापरणार आहे याचा अर्थ समजून घेऊ. मला समजलं नाही. पुन्हा रिपीट करा. ओके. हा तुम्हाला जर कोणतीही गोष्ट समजली नसेल तर तुम्ही हा सेंटेन्स वापरू शकता. आय डोंट अंडरस्टँड. प्लीज रिपीट. आणि जे असे सेंटेन्स असतात ज्यांचा की शेवटी फुल स्टॉप आहे ते आपण अशा प्रकारे वापरतो. प्लीज गिव्ह मी वन चान्स. प्लीज गिव्ह मी वन चान्स. I am not afraid of mistakes. I practice English every day. I want to speak confidently. हे जे फुल स्टॉप वाले शेवटी ते आपण सरळचे सरळ तशीचे तसे वाचून टाकतो. ओके. आता तुमची बोलायची प्रॅक्टिस होत असेल थोडीफार जर तुम्ही रिपीट केलं असेल तर. 7 नंबरचा सेंटेन्स बघू आपण आता आपला. मी पुन्हा प्रयत्न करेन. आय विल ट्राय अगेन. आय विल ट्राय अगेन. मी पुन्हा प्रयत्न करेन. आय विल ट्राय अगेन. आणि जो 8वा सेंटेन्स आहे आपला तो आहे आय एम इम्प्रूव्हिंग स्लोली. मी हळूहळू इम्प्रूव्ह करेल. आय एम इम्प्रूव्हिंग स्लोली. आणि जो 9th नंबरचा सेंटेन्स आहे तो आहे थँक यू फॉर युअर हेल्प. तुम्ही मदत केल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर युअर हेल्प. तुम्ही मदत केल्याबद्दल धन्यवाद. आणि जो आपला 10th नंबरचा सेंटेन्स आहे आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. ओके. ज्यांचे शेवटी फुल स्टॉप आहे ते तुम्ही तसेचे तसे बोला पण ज्यांच्यामध्ये कॉमा वगैरे लागलेला आहे तिथे आल्यावर 1-2 सेकंद पॉज घ्या. ओके. हे सेंटेन्स जे मी तुम्हाला 10 सेंटेन्स दिलेले ते रोज 10 वेळा बोला. किती वेळा? 10 वेळा. कोणीच नसलं तुमच्या सोबत तरी चालेल पण 10 वेळा बोला. आणि ज्यांना एकटं बोलायला आवडत नाही ते मिरर समोर सुद्धा बोलू शकतात. म्हणजेच आरशा समोर सुद्धा बोलू शकतात. मग आता काही जण म्हणतात कोणासमोर बोलताना मिस्टेक झाली तर काय करावं? मिस्टेक झाली तर काय करावं लागतं? तिथे स्टॉप नाही घ्यावं लागत. नॉन स्टॉप चालू द्यायचं तिथे. ओके. समजा आय एम गो तिथे बोलता बोलता थांबून गेलं. फॉर एक्झाम्पल आपल्याला सेंटेन्स बोलायचा होता आय एम गोइंग टू मार्केट. आता मोठे बोलणारे काय करतात? समजा आय एम त्यांचं गोवर थोडा अडकून गेलं बोलता बोलता तर तिथे थोडे थांबतील आणि मग परत सेंटेन्स रिपीट करतील. म्हणजेच आय एम गो टू मार्केट असं चालू राहतं त्यांचं. मग आय एम गो मग गोवर थांबले तर परत गोइंग पासून सुरुवात करतील. गोइंग टू मार्केट. माझं म्हणणं समजतंय तुम्हाला? म्हणजेच जसं की आय एम गोइंग टू मार्केट तिथे सॉरी वगैरे बोलणं चुकीचं आहे. मग काय करायचंय? आय एम गोइंग टू मार्केट. ही राहते इथे कम्युनिकेशनची स्टाईल. ओके. मग आता प्रॅक्टिस करू आपण. आता समजा मला पाणी हवं आहे. हवं आहे म्हणजे वॉन्ट. मग त्याला काय म्हणणार आहे तर आय वॉन्ट वॉटर. आय वॉन्ट वॉटर. मी आज बिझी आहे. ओके. आय एम बिझी टुडे. आज या वाक्याला आपण वापरतो टुडे. म्हणजेच मी आज बिझी आहे. आय एम बिझी टुडे. 3rd नंबर तर 3 नंबरचा सेंटेन्स आहे आपला
मला इंग्रजी शिकायची आहे, तर शिकण्याची इच्छा आहे, म्हणून तिथे सुद्धा वापरला जाईल वॉन्ट, म्हणजेच आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, टू लर्न इंग्लिश. फोर्थ नंबरचा सेंटेन्स आहे आपला, मला थोडा वेळ द्या, मला थोडा वेळ द्या. ओके, मराठीत लिहून टाकला, याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून घेऊ. गिव्ह मी सम टाइम. सेम म्हणजे सम म्हणजे थोडा, गिव्ह मी सम टाइम, मला थोडा वेळ द्या. तिथे आपण काय मागतोय, तर हा सम आहे, SOME हा सम वापरायचा तिथे. ओके, मी प्रयत्न करत आहे, तर प्रयत्नाला म्हणलं पुढे आपण ING वापरतो. ओके, कारण प्रयत्न करणं पूर्ण नाही झालेला आहे, म्हणून आय एम ट्राईंग. कितवा सेंटेन्स चालू आहे आपला, बहुतेक 5वा चालू आहे वाटतं. ओके, तुमच्या बुक मध्ये जर लिहिलेलं असेल नोटबुक मध्ये, तर तुम्ही बघून घ्या कितवा चालू आहे. मग इंग्लिश बोलताना, इंग्लिश बोलणं म्हणजे हे नुसतं एक टॅलेंट नाहीये, तर ती एक सवय असते इंग्लिश बोलण्याची, ज्याला की आपण म्हणतो इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स. ओके, जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर कमेंट मध्ये लिहून द्या, आय एम नॉट अफ्रेड ऑफ इंग्लिश, म्हणजेच आय डोंट अफ्रेड ऑफ इंग्लिश असं सुद्धा लिहिलं तर चालेल. ओके, आय डोंट अफ्रेड ऑफ इंग्लिश म्हणजेच मी इंग्लिशला घाबरत नाही. आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये इकडे स्क्रीन दिलेली आहे, डिस्क्रिप्शन कशी उघडते या स्क्रीनवर बघा, खाली जे मोर नाव दिलेलं असतं व्हिडिओच्या खाली, त्याच्यावर क्लिक करा, मग डिस्क्रिप्शन ओपन होईल. मग व्हॉट्सअप ग्रुप लिंक ऑप्शन दिसेल तुम्हाला, व्हॉट्सअप ग्रुप लिंक, त्याच्यावर क्लिक करा. व्हॉट्सअप चॅनल लिंक आहे, मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनल वर पोहोचाल आणि मग तुम्हाला तिथून व्हॉट्सअप चॅनल वर घेऊ, मग तिथे तुम्ही इंग्लिश शिकू शकता. आणि अशाच प्रकारे ग्रामर, इंग्लिश स्पीकिंग, स्पोकन इंग्लिश तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल आपल्या चॅनलवर, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मी दिलेल्या सेंटेन्स पैकी कमेंट मध्ये 2 सेंटेन्स लिहा, म्हणजे तशा प्रकारचे लिहा, तेच नाही. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.